नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील आगामी भागांमध्ये आपल्याला खूप मोठा आणि इमोशनल ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण पाहतो की जेव्हा सरोजाला कळेल की कमळी तिचे बाबा म्हणजेच राजन यांच्यासोबत महाजन हाऊसमध्येच राहत आहे, तेव्हा सरोजाच्या मनामध्ये एकाच वेळी आनंद, काळजी आणि भीती निर्माण होणार आहे। आपल्या लेकीला इतक्या दिवसांनी पाहण्याची ओढ तिच्या मनामध्ये असते, पण त्याच वेळी तिला कमळीच्या जीवाला धोका असल्याची भीती सतत त्रास देत असते। त्यामुळे कुणालाही काहीही न सांगता, कोणाच्या नजरेत न पडता सरोजा रात्रीच्या वेळी लपून छपून महाजन हाऊसमध्ये प्रवेश करणार आहे। सरोजा घराच्या दरवाजातून आत शिरते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती घाबरलेपणा आणि घाई आपल्याला स्पष्ट दिसत असते। ती इकडे तिकडे नजर फिरवत असते आणि कोणी पाहू नये म्हणून सावधपणे पावले टाकत असते आणि तिच्या मनामध्ये एकच विचार सुरू असतो की माझी कमळी कुठे असेल। आणि ती हळूहळू प्रत्येक खोलीच्या बाजूने जात असते आणि कमळीला शोधत असते। तेव्हा अचानक तिची नजर दूर उभ्या असलेल्या कमळीवरतीच पडते। कमळीला पाहताच सरोजाच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू दाटून येतात आणि कमळीला सुद्धा आपल्या आईला पाहून ती खूप थक्क होऊन जाते। कमळीच्या चेहऱ्यावरती एकदम आनंद फुलतो आणि ती जोरात म्हणते माई, आणि लगेचच धावत जाऊन सरोजाच्या जवळ येते। सरोजा क्षणाचाही विलंब न करता कमळीचा हात घट्ट पकडते आणि तिला पटकन एका बाजूला खोलीमध्ये घेऊन जाते, कारण तिला भीती असते की कुणी त्यांना पाहू नये। खोलीत पोहोचताच कमळी आपल्या आईला घट्ट मिठी मारते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात। ती खूप दिवसांनी आपल्या आईला भेटल्यामुळे भावनांनी भरून जात असते। कमळी रडत रडत म्हणत असते, माई तू कुठे होतीस? मी तुला खूप मिस केलं। मला वाटत होतं की मला सोडून गेलेली आहेस। आणि सरोजाच्या डोळ्यातही अश्रू येतात आणि ती कमळीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत असते की कमळी तू कुठे होतीस बाळा, माझी लाडो? मी तुला किती शोधलं, प्रत्येक गावात, प्रत्येक रस्त्यावरती तुला मी शोध घेतला आणि तू कुठेच मला सापडली नाहीस। माझं हृदय तुझ्यासाठी तडफडत होतं। दोघीही मायलेकी एकमेकींना घट्ट मिठी मारून खूप वेळ रडत असतात। त्याच क्षणी त्यांना बाकीचं सगळं काहीच आठवत नाही आणि काही वेळानंतर कमळी थोडी शांत होते आणि आनंदाने बोलायला लागते। तिच्या चेहऱ्यावरती पुन्हा उत्साह आपल्याला दिसू लागतो आणि ती म्हणते, माई चल ना, मी तुला ह्या घरातल्या सगळ्या लोकांना भेटवते। तुला माहिती आहे का, ह्या घरातल्या अन्नपूर्णा आजी मला अगदी तुझ्यासारखंच प्रेम करतात। त्यांनी मला कधीच एकटं वाटू दिलं नाही आणि राजन सर सुद्धा मला खूप समजून घेतात। कमळी इतक्या आनंदाने बोलत असते, पण तिचे शब्द ऐकताच सरोजाच्या चेहऱ्यावरचा आनंद हळूहळू कमी होत असतो आणि तिचा चेहरा गंभीर होतो। ती अचानकच कमळीचा हात घट्ट पकडते आणि कमळीला म्हणते, तिच्या आईच्या वागण्यातला बदल तिला जाणवतो आणि ती थोडी घाबरते आणि सरोजा घाईच्या आवाजात म्हणत असते, कमळी मला कोणालाही भेटायचं नाही, तू माझ्यासोबत चल ना आत्ताच। तेव्हा कमळी गोंधळून जाते आणि तिच्याकडे पाहते आणि विचारते, आई तू मला कुठे घेऊन चाललेली आहेस? सरोजा ठाम आवाजात उत्तर देते आणि ती म्हणते, ह्या घरापासून खूप दूर। आणि कमळी तू ह्या घरात राहू शकत नाहीस, तू माझ्यासोबत चल। तेव्हा कमळीला तिचं म्हणणं अजिबातच पटत नाही। ती थोडी मागे सरकते आणि म्हणते, नाही आई, मी असं करू शकत नाही आणि ह्या घरातून मी जाऊ नाही शकत। तेव्हा ह्या घरामध्ये खूप जबाबदाऱ्या आहेत आणि अन्नपूर्णा आजी माझ्यावरती खूप विश्वास ठेवतात आणि मी असं अचानक निघून गेले तर त्यांना खूपच वाईट वाटेल आणि राजन सर सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवतात। कमळीचं बोलणं ऐकून सरोजाच्या डोळ्यामध्ये पुन्हा अश्रू येतात। ती एक मोठा निर्णय घेते आणि ती कमळीचा हात घेते आणि आपल्या डोक्यावरती ठेवते आणि म्हणते, कमळी आश्चर्याने तिच्याकडे पाहतच असते आणि म्हणते, सरोजा रडत रडतच म्हणत असते, कमळी तुला माझी शपथ आहे आणि तू ह्या घरात अजिबातच थांबू शकणार नाही आणि ह्या घरातल्या कोणालाही मला भेटायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस। तेव्हा कमळी हे ऐकून पूर्णपणे हादरते आणि तिच्या चेहऱ्यावरती धक्का स्पष्ट आपल्याला दिसत असतो। सरोजा पुढे आणखीन भावनिक होऊन म्हणते, जर तुला मला जिवंत पाहायचं असेल ना कमळी, तर आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत ह्या घरातून कायमची निघून चल। तेव्हा मला म्हणते हे सुद्धा विचारणार नाहीस। आणि हे ऐकताच कमळीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात। तिच्या मनामध्ये हजारो प्रश्न निर्माण होतात, पण आईची आणि फक्त आईचं ऐकल्यामुळे ती काहीही बोलू शकत नाही।
कमळी उदास आवाजात म्हणत असते, ठीक आहे आई, जर तुला हेच हवं असेल तर मी तुझ्यासोबत आत्ताच्या आत्ता ह्या घरातून जाण्यास तयार आहे. तिच्या आवाजात वेदना स्पष्ट आपल्याला जाणवत असतात. सरोजा कमळीला इतकी उदास पाहते आणि तिच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते. ती कमळीच्या चेहऱ्यावरती हात ठेवते आणि म्हणते, कमळी, ह्या घरात तुझ्या जीवाला खूप मोठा धोका आहे आणि म्हणूनच मी तुला इथे ठेवू शकत नाही. मला भीती वाटते की तुझ्यासोबत काहीतरी वाईट होईल. आणि ती पुढे म्हणते, तुझ्याशिवाय ह्या जगात मला आता काहीच नाही ग, कोणीच नाही. तेव्हा तूच माझं सगळं आहेस आणि मी फक्त तुझ्यासाठीच जगत आहे. मी तुला काहीही होऊ देणार नाही. हे ऐकून कमळी पूर्णपणे शांत होते आणि तिच्या मनामध्ये हजारो प्रश्न निर्माण होतात. तिला आबांविषयी पण तिच्या आईला विचारायचं असतं, पण तिथे ती थांबतच नाही आणि तिच्या मनामध्ये प्रचंड दुःख साचलेलं असतं. ती शेवटचा एकदा महाजन हाऊसकडे बघतच असते आणि त्या घराशी तिचं नातं जोडलेलं असतं आणि अन्नपूर्णाने दिलेलं प्रेम आणि राजन सरांचा आधार हे सगळं आठवून तिचं मन आणखीनच भरून येतं. कमळी मनामध्ये म्हणत असते, माफ करा आजी, मला माफ करा राजन सर, मी तुम्हाला न सांगताच जात आहे, पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती एक खोल श्वास घेते आणि हळूहळू सरोजासोबत पुढे चालू लागते. तिच्या प्रत्येक पावलांसोबत तिचं मन जड होत जातं. ती वारंवार मागे वळून पाहत असते आणि महाजन हाऊसकडेच पाहत राहते. जणू काही त्या घराशी तिचं नातं तोडणं तिच्यासाठी खूप कठीण जात असतं. इकडे आपण दुसरीकडे पाहतो की घरात कुणालाही अजूनही कमळी निघून जात असल्याचं कळलेलं नसतं आणि सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात. पण लवकरच जेव्हा अन्नपूर्णा दादीसा आणि राजन सर हे कमळी त्यांना दिसणार नाही, तेव्हा घरामध्ये मोठा गोंधळ उडणार आहे आणि कमळी मात्र सगळं मागे सोडून सरोजासोबत महाजन हाऊस सोडून निघून जाते. तिच्या चेहऱ्यावरती दुःख, भीती आणि आईबद्दलचं प्रेम हे तिन्ही भाव एकत्र दिसत असतात. कमळी आणि सरोजा महाजन हाऊसच्या बाहेर निघून जातात आणि त्या दोघीही अंधारात दूर निघून जात असतात. कमळीचं मन अजूनही त्या घरामध्येच अडकलेलं आहे आणि तिच्या मनामध्ये सतत अन्नपूर्णा आजी आणि राजन सरांचे चेहरेच फिरत असतात. तिला वाटत असतं की त्यांनी मला खूप प्रेम दिलेलं आहे आणि आता त्यांना न सांगता जाणं म्हणजे त्यांचा विश्वास तोडण्यासारखाच आहे. सरोजा मात्र मनामध्ये एक मोठं रहस्य लपवून ठेवलेलं आहे आणि तिच्या चेहऱ्यावरती काळजी आपल्याला स्पष्ट दिसत असते. तिला माहिती असतं की कमळीच्या जीवाला खरोखरच इथे धोका आहे आणि म्हणूनच ती इतक्या घाईमध्ये कमळीला त्या घरातून दूर घेऊन जात असते. पण हे सगळं सत्य अजून कमळीला कळलेलं नसतं आणि पुढे हे सत्य उघड झाल्यानंतर कमळीची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे आणि हे दिवस पण लवकरच पाहायला मिळणार आहेत. आणि ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.